हॅलो मंडळी, नमस्कार. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं की आमचा प्रवास कसा होता. आमची जव्हारपासून प्रवासाला सुरुवात झाली, मग शहापूर ते बांद्रा स्टेशनला पोचलो. मग मस्तपैकी ट्रेनचा प्रवास सुरू झाला. ट्रेनमध्ये नवीन ओळखी झाल्या आणि फायनली आम्ही जम्मू तावीला पोचलो. जम्मूला पोचल्यानंतर जम्मूच्या एका हॉटेलमध्ये थांबलो, तिथलं मार्केट पाहिलं आणि त्यानंतर नेक्स्ट डेचा आमचा प्रवास हा एकदम खडखडीचा होता. प्रवास करता करता मध्ये काही प्रॉब्लेम्सही आले. इमर्जन्सीमध्ये एक हॉटेल घेऊन थांबलो आणि तिथे तो दिवस म्हणजेच आमचा पार्ट 1 संपला. आता बघूया पार्ट 2 मध्ये काय होतं. गुड मॉर्निंग मंडळी, शुभ प्रभात. आता वाजले आहेत जवळपास 8:30 पावणे 9. माझी आंघोळ झाली, मी फ्रेश झालो आहे आणि थोडंसं आता पाणी गरम करायचं काम चाललं आहे. ऐक, गरम गरम पाणी पितो, मस्तपैकी तयारी करतो आणि रस्ता क्लिअर झाला की नाही त्याची चव कशी करतो आणि चहा पण चव कशी आहे ते पण बघून येतो चहाची. तर बघू, गरम पाणी पितो पहिले, थोडंसं शरीर गरम करतो आणि मग जातो. चला लागूया पुढच्या प्रवासाला. अजून आंघोळी बाकी आहेत दीदीची आणि प्रयांशी. मस्त झोपा चालल्यात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रयांश बाहेर आहे, जरा बाहेर आहे. ये ब्लॉक मध्ये ये जरा. अरे ये की लाजू नको. नको तू नको दीदी. बरं ठीक आहे, चालेल. टाटा. यस, दीदीची आंघोळ बाकी आहे. आता फक्त आमच्या दोन जणांच्या आंघोळी बाकी आहेत, झालेल्या आहेत. एक म्हणजे मम्मीची आंघोळ झाली आहे. सकाळी पहिली नंबर तिने लावलाय 7:30 वाजता आणि त्याच्या अर्धा तासांनी माझा नंबर लागलाय. म्हणजे 2 आंघोळी आमच्या पूर्ण आटपल्यात. आता गेलेत भाऊजी, म्हणजे नंतर असं 1-1 तासाचा गॅप घेऊन आम्ही आटपणार. हा, थंडी आहे. हा, रात्रीचं टेम्परेचर जवळपास 4 वर गेलो होतं इथलं. अजून तर आम्ही श्रीनगरला जायचं आहे, तिथलं -वर टेम्परेचर आहे, पण इथलं 4चं टेम्परेचर असं जाणवतंय की बाबा. तेव्हा तुम्ही बघू शकता की अक्षरशः त्या काचेला घाम आलाय. आम्हाला घाम बघितला कसं दिसतंय सगळं. एवढं सगळं वातावरण चिल होतं, एकदम चिल. चालतंय, चला पाणी तापलंय माझं. बाय बाय. गरम पाणी झालेलं आहे. ओके, तर मंडळी गुड मॉर्निंग. मग अशी सांगितल्याप्रमाणे आंघोळ झाली. आता माझी तयारी झाली. आज मस्तपैकी पद्धतशीर रेडी झालेलो आहे. हे आमचं आजचं कालचं हॉटेल होतं. या हॉटेलला आम्ही थांबलो होतो आणि आता इथून पुढे आम्ही आता आज पुन्हा काश्मीरला जाण्यासाठी निघतोय. 2 दिवसाचा प्रवास खूपच असा नॉट गुड असा होता, असा अडथळाच होता. परंतु ड्रायव्हर दादांनी संकेत दिला आहे की गाडी निघत आहेत, गाड्या चालू आहेत. सो आता बघू, आता लागतं प्रवासाला. काय कसं होतं आहे ते बघूया. आता सगळं त्याच्यावर डिपेंड. हे काहीसं लूक आजचं सकाळचं गाड्यांचं. मित्रांनो, दादाने एवढंच आपल्याला ड्राइवर दादा मकसूद भाई, से रोड पे पड़े हुए हैं मुसाफिर की तरह. जी हम मुसाफिर की तरह थे. लेकिन अभी उन्होंने गुड न्यूज़ दिया है की रोड खुला हो गया है. म्हणजे आता आपण जायला मोकळे झालोय. एक नाका सोडत होते, ते आपल्या समोरचा जो नाका होता तो त्यांनी सोडला आहे पोलिसांनी. तर ही आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. 2 दिवसापासून नुसत्या फेऱ्या मारतो, ये जा. आज फायनली जायला भेटते. मम्मी चहा पिण्यासाठी थांबली आणि चहा पिऊ आणि लगेच प्रवासाला लागलो. चलो. तर मित्रांनो, आम्हाला जिथे इमर्जन्सी थांबावं लागणार होतं ते हे हॉटेल. तर मित्रांनो, आम्ही लागलोय प्रवासाला. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे काही टोल नाके वगैरे क्रॉस केले. आता थोडी थंडी देखील जाणवायला लागली, पण त्या रोडची मजा घेण्यासाठी प्लॅन पुढे बसलेला आहे. मी देखील पुढे आहे. आम्ही दोघंजण आता मस्तपैकी रोड बघतोय. डोंगर, बर्फ, नद्या या सगळ्यांचा आनंद
कौन सा टनल है सर जी? हाँ, चिनानी टनल लंबा है क्या ये? तो ये बिग टनल स्टार्ट होने वाला है. त्याच्या आधी माझ्यामध्ये छोटासा एक टोल नाका लागणार आहे जो फास्टॅगने कटिंग होईल त्यानंतर. ये आ गया सामने टनल. वो पागल है. मित्रांनो, हा जो टनल आहे हा संपूर्ण 11 किलोमीटरचा टनल आहे आणि एकदम स्ट्रेट सरळ, कुठेच टर्न नाही, वळण नाही, काहीच नाही. एकदम क्लिअर कट दिसणारा रोड हा टनल आहे. ज्याला लिमिट 50ची आहे परंतु गाड्या 100 पर्यंत जातात स्पीड. हा जवळपास 11 किलोमीटरचा टनल. हा वरती बर्फांचा डोंगर काढलेला हा टनल खूपच सुंदर. असे खूप सारे टनल बघायला भेटतात. पूर्ण अंधार असा आला होता. अंधारानंतर डायरेक्ट समोर असे डोंगर दिसत आहेत. खूप बरं वाटतं. उपरगाव आहे क्या? गाव विलेज आहे. गाव आहे उपरगाव. तस्वीर उधर के लिए हो आप? इधर नहीं ले रहा. ठीक है, नहीं इनकी ले रहा हूँ. हा आहे तो पुणे नाथ. पहिली रोड म्हणे इकडनं होता. आता टनल बनल्यानंतर आता डायरेक्ट सरळ रोड झाला. आता गाड्या बघताय तुम्ही समोरून येणाऱ्या, यांच्यावरती बर्फ आहे. बर्फ काल रात्री पडलेला बर्फ. मंडळी, आम्ही आता
एवढ्यात पोचतोय. बनिहाल म्हणून एक सिटी आहे, म्हणजे अजून तर आम्ही पूर्णपणे पोचलेलो नाही आहे, पण बनिहालचं रात्री पडलेला बर्फ अजून आम्हाला मेन श्रीनगरला आज रात्री पडलेला बर्फ आहे बनिहालमध्ये. आणि अक्षरशः कापसासारखा हा बर्फ, मजा येते बघायला सगळं. रात्रीला बर्फ घरं जरा आपल्यापेक्षा वेगळी असतात. का तर यांच्यावरती जर का बर्फ पडला टुकदार यांची पत्रे विचून लगेच खाली पडला पाहिजे तो बर्फ. बनिहाल सिटी, बनिहाल गावामधलंच एक दृश्य आहे. अजून तर श्रीनगरला आधी बनिहाल जस्ट सोडतोय. बघा काय परिस्थिती बर्फाची, भयानक बर्फ पडला, भयानक. एवढा बर्फ मिळणार आहे ना आम्हाला बघायला की अफलातून मजा येणार आहे बघा. आणि हा टनल आमच्यासाठी एवढा स्पेशल ठरला की या टनलनंतरचं जे वातावरण दिसलं ते अगदी अविश्वसनीय सुंदर. ओके मंडळी, अजून श्रीनगर पोहोचलेलं नाहीये बरं का. हे एक कोणतं तरी मध्ये लागलेलं ठिकाण आहे जिथे खूप काहीतरी नाव सांगितलं त्यांनी मला, पण मला काय समजलं नाही. आणि खूप सारा बर्फ आहे, भयंकर बर्फ आहे. आणि ह्या बर्फामध्ये मी आणि प्रयास मारुडी, कम ऑन 1 2 3 स्टार्ट. ही आहे आमची. हा तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे मध्ये श्रीनगर अजून पोहोचलेलं नाहीये. श्रीनगरच्या अलीकडचं ठिकाण आहे आणि इथे खूप सारा बर्फ भेटला थोडासा खेळायला. भाऊजींना वॉशरूमला पण जायचं होतं तर मग आम्ही मध्ये थांबलो आणि दीपाताई, मी, प्रयांश, मम्मी आम्ही सगळेजण इथं खेळतोय, खूप मजा करतोय. अजून मजा बाकी आहे, परंतु ही जी हे जे पडलेलं बर्फ पाहून आम्हाला राहवलं नाही आणि आम्ही मजा घेण्यासाठी उतरलो. चला तुम्हाला थोडेसे मजाचे इथले एन्जॉय मधले क्षण दाखवतो. खेळो भाई, ये भाई दीदी तिकडे लांब नको जाऊ. नाव मला माहित नाही, पण इथे एवढा मोठा तर झालाय, एवढा मोठा तर झालाय, एवढा मोठा तर झालाय. सोडणार नाही मारायचा प्रयास, सोडणार नाही मारायचा. अरे बापरे, अरे बापरे. मंडळी बर्फात खेळून खेळून लागले भूक.
आता एक 5 मिनिटाच्या अंतरावरती एक धाबा भेटला इथे छोटासा. इथे सगळे असेच हॉटेल आहेत रस्त्याला लागताना. तर आम्ही ह्या हॉटेलला आता जेवायला उतरलो. दुपारचं तर इथे जेवण करू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट श्रीनगरला जाऊ. माझ्या फोनची बॅटरी पण लो झाली आहे आणि स्टोरेज पण फुल झाला आहे. तर आता काही फोटो व्हिडिओ डिलीट करावे लागतील आणि बॅटरी पण चार्ज करावा लागेल. त्यामुळे इथे चार्जला भेटलं तर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवेन. तर नाहीच भेटलं तर आपण श्रीनगरला भेटूया. बाय. मग दीपाताई मजा आली का खेळायला? कसं वाटलं खेळताना? स्वप्न पूर्ण झालं तुझं. एक बर्फात जाऊ हा. मग तू ठरवलंस का जाऊ चल काश्मीरला जाऊ आणि काश्मीरला जाऊ तर बर्फात खेळू आणि खेळलो. खेळताना कसं वाटलं? मजा आली का? मम्मी काय मम्मी एकदम कसं वाटलं? तू पण खेळलीस फार बुटा काढून खेळलीस. स्वप्न पडले का? बुटं काढून खेळलीस तू. मम्मी बिना बुटाची खेळत होती. आता गाडीत गेल्यावर बुटं घातली सटकत होती. यस 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 मजा आली. आता हे एक लोकल धाबा आहे. तो लोकल धाब्यामध्ये बाय. मित्रांनो आज या धाब्यावरती बिर्याणीचा बेत ठेवलेला आहे. मग दीदी सगळ्यांना बर्फात खेळून खूप भूक लागली होती आणि भुकेला जर का बिर्याणी भेटली म्हणजे सोने पे सुहागा. मग काय सगळ्याच्यात तुटून पडलो खायला आणि बिर्याणीची टेस्ट अरे बाप रे. काश्मीरी बिर्याणी जबरदस्त. मित्रांनो आम्ही आता जे खाल्लं ती होती काश्मीरी बिर्याणी. एक नंबर लागली, सुपर लागली. अगदी सगळे बोटं ताटामध्ये खाल्ले सगळ्यांनी आणि भुका पण लागला होता ना त्याच्यामुळे मजा आली खायला. सो आता आम्ही निघालो आहे डायरेक्ट माझ्या मते श्रीनगरला जाऊ. आणि हा सध्याचा आमचा परिसर बापरे एवढं भयानक वाटलं खाताना. मजा आली. थंड वातावरणामध्ये पाणी तर हातावरच घेत नाही आहे खूप थंड. तरीही या एवढ्या थंडीमध्ये जेवण केलं हात धुतले आणि आता गाडीत बसतोय. बाय. डायरेक्ट भेटूया श्रीनगरला. मित्रांनो आम्ही आता पोचलो आहोत श्रीनगरला आणि हे आहे आमचं हॉटेल. हे आहे आमचं हॉटेल आणि आता ड्रायव्हर दादा चाललेत घरी. त्यांचं घर इथेच आहे कुठेतरी. तर ते घरी चाललेत. ते उद्या आम्हाला सकाळी 9 वाजता पिकअप करतील आणि आता सगळेजण आता फ्रेश होतील. जमलंच तिथे मार्केट आहे छोटंसं शाल मार्केट वगैरे तिथं फिरून येऊ आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता आमचा नेक्स्ट डे स्टार्ट होणार आहे काश्मीरला. तोपर्यंत बाय. तर हे आहे हॉटेल समोरचा एरिया. इथं पडला होता भरपूर. खूपच मला वाटलं कडक असेल. यांनी साफ केलेले दिसतोय बर्फ सगळा. बर्फातच बसायचे जेवायला रात्रीचं. वेलकम टू काश्मीर. तर मित्रांनो आम्हाला रूम मिळाली आहे 2nd फ्लोअरची. सो हां नाही याच्यावरती चला. आमची दिदी बॅग घेऊन आता चालली आहे 2nd फ्लोअरला. मित्रांनो ही आहे आमची रूम. ही इलेक्ट्रिक बेड विथ गिझर हीटर सगळं आहे त्याच्यामध्ये. AC पण आहे आणि हा आहे वॉशरूम. ओके नॉट बॅड. छान आहे बेडरूम पण. वा. आजचा आमचा स्टे इथे असणार आहे. अजून एक असे 2 रूम बुक केलेत. एक रूम साईडला बाजूला तिथे आम्ही 6 जण ऍडजस्ट करतोय. आणि आमचा 3rd हॉटेल आहे.
थर्ड हॉटेल येस आमचं थर्ड हॉटेल. अजून आमच्या हॉटेल बदलणार आहेत ना. बाय. आता ही म्हणते आपण त्या साईडचा पण रूम बघूया. तर टिडिंग टिडिडिंग टिडिंग टिडिडिंग टाइम टिडिडिंग टिडिडिंग टिडिंग टिडिंग. हे आहे दुसरा रूम. नाही त्यांनी इंटरेस्ट. ओके जी जी एक मिनिट. मित्रांनो आम्ही आता रूम मध्ये आलेलो आहे. मागे मस्त टीव्ही आहे आणि या आलेल्या आमच्या रूम मधनं एक छोटासा व्ह्यू दाखवतोय का कसा असणार आहे व्ह्यू. ये है हमारा पहाड़ी वाला होटल. वाव व्हाट अ सीन ब्रो व्हाट अ सीन. जन्नत जन्नत. सगळीकडे नुसता बर्फन बर्फच. कसं वाटलं सांगा. व्ह्यू आवडला का तुम्हाला मला सांगा. बाबा पैसा वसूल व्ह्यू आहे. पैसा वसूल मजा. आणि आता कसं आहे बाहेरचं वातावरण खूप जास्त थंड आहे त्यामुळे आता वातावरण थंड असल्यामुळे हे सगळं बंद करायचंय आणि बेड पण गरम करत टाकलाय मस्तपैकी. हिट हिट हिट. बाय. प्रयाणासाठी आम्ही स्पेशल बेड मागवलाय खालती. तर इथे स्पेशल बेड बनलेला आहे. त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक हीटर आहे म्हणजे प्रयांशला नो टेंशन. प्रयांश ओ माय गॉड. प्रयांश भाई टेंशन नहीं ना कुछ. नहीं. अरे क्या बात है. अभी प्रयांश भाई यहाँ पे एकदम मस्त होपीस भाई. हा तर मित्रांनो आता एवढ्यात येऊन गेलाय फोन. आम्हाला जेवणासाठी खाली बोलवलंय आणि आम्ही आता चाललोय सर्वजण रेडी होऊन जेवायला. तर बघूया आता तिथे काय काय मेनू आहेत आणि जे असेल ते तुम्हाला शेअर करेल नक्कीच. चला जाऊया खालती. आणि खूप थंडी आहे आता. येस दीदी सांगतेस थंडी आहे. हा टेम्परेचर झालंय प्रॉपर झिरो. आणि आम्ही असे का आहेत ग्लोव्ज वगैरे नाही तर हीटर आहे आणि त्या रूम हीटर आहे आणि बेड पण गरम आहे त्याच्यामुळे जास्त थंडी नाही वाजू राहिले. पण बाहेर कदाचित असू शकते पण तरीही जाऊन पटकन जेवण करून घेतो. चला तर जेवायला आलेलो आहे आणि आम्ही आता खालती उतरलोय सगळेजण आणि आम्ही आता चाललोय जेवण बघण्यासाठी. तर हा आहे छोटासा लूक आजचं जेवण. रसनामध्ये गोड शिरा भात डाळ भाजी सोबत काहीतरी डेझर्ट असेल पापड असणार सोबत ते. आणि वाव चिकन पण आहे. चिकनच आहे ना काय माहिती काय ओव्हरऑल लुक. चला मग जेवण वाढून घेऊया. चपाती सोबत शिरा. यस थोडासा राईस. एक काम करतो राईस नंतर घेतो पहिले भाजी घेतो. वाईक बटाटा भाजी मला आवडते बटाटा भाजी. सोबत ही व्हेज पनीर भाजी आहे ती पण चांगली आहे. पण इथे जर का ऑप्शन आहे मच्छीचा तर मी नक्कीच खाणार मच्छी. मच्छीचे काही 2-3 पीस घेतो. मच्छीची ग्रेव्ही घेतो. पीस नाही आवडत मला जास्त त्यामुळे मी पीस 2च घेतो. काय पीस नाही आवडत. पीस नाही जास्त आवडत त्याच्यामुळे मी 2 फक्त तिथे बघतो. घेतली मी ग्रेव्ही. लोणचं पण आहे.
देन आपण ब्लॉक करूया. सोबत आपण घेऊया आपण घेऊया मला आवडती कचुंबर. खूप सारं घेणार आहे पण याच्यात तरी नाहीये. डन. चला ओके. तर मंडळी आपण आता टेस्ट करूया. पहिले आवडती फिश ट्राय करूया. भारी आहे अगदी मला पाहिजे तशीच. जास्त तिखट नाही आहे. आणि कचुंबर सोबत माझा आवडता बटाटा. जेवणाचा बेत चालू आहे. जवळपास जेवण आता संपत जाईल थोड्या वेळाने. परंतु सगळ्यांनी आपल्याला माझी आवडीनुसार देणी फक्त पनीर आणि चपाती राईस घेतला आहे. आपल्या आपल्या मर्जीनुसार सगळ्यांनी जेवण घेतलं आहे. आता बघूया ते कसं जेवण. काय घेतले स्पेशल आज. चिकन आहे भात व्हेज भाजी पण घेतली, मच्छी पण घेतली, पापड चपाती. तू काय घेतलं ब्रांच. मी पापड घेतला, लोणचं घेतलं, थोडंसं. कसं आहे पण जेवण कसं आहे. भारी. भारी आहे ना. भाऊजी ओके आहे ना जेवण. मच्छी अरे कुठली. काश्मीरची. काश्मीरी. येस व्हेरी गुड. मम्मीचं काय स्पेशल मेनू आज. काय जेवण. व्हेज का नॉन व्हेज. दोन्ही पण आहे. अरे वा मिक्स. दीदीचं बोलायलाच नको. दीदीने घेतलंय. माझं पण तसं मिक्सच आहे पण मी पनीर नाही घेतलं. चला फिनिश करतो पटापट. जास्त वेळ नको ना. थंड होईल. एक तर थंडी पक्की आहे इथं. मजा होते. चला जेवण करून घेतो. ओके जेवण आता डन झालंय. जेवण आटपलं. आता चालू हात धुवायला. आणि इथे काही महाराष्ट्रीयन फॅमिली पण भेटली. जेवता धुळ्याची माणसं आहे. बरं वाटलं सांगलीची. आता हात धुतो जेवण करतो आणि मला गुड नाईट बोलतो. हॅलो एव्हरीवन. आता आजचा दिवस ऑलमोस्ट संपला. आता भेटूया उद्या सकाळी ठीक 7 वाजता उठायचं आहे. जेवण झालं, आराम झाला, आता झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठून पुन्हा रेडी व्हायचं आहे. आता होऊया सकाळी रेडी. भेटूया सकाळी पुन्हा एकदा. बाय. गुड मॉर्निंग मंडळी. शुभप्रभात. आजचा श्रीनगरचा दुसरा दिवस. आज चाललो आहे फिरायला सोनमार्गला. कदाचित मला माहीत नाही कुठं चाललो आहे पण बर्फात जायचं आहे फिरायला एवढं माहिती आहे. सो चला तयारी झाली. मम्मीची आंघोळ झाली. पोरं झोपलीत अजून. प्रयांशनी स्पेशल बेड घेतला होता खालचा. दोघंजण झोपलेत. मी जातो फ्रेश होतो आणि रेडी झालो निघालो की तुम्हाला फोन करतो नाश्ता करायला. चला बाय. अंघोळ झाली गरम पाण्यात. फार भारी वाटलं. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. अंघोळ झाली आणि तुम्हाला वाटतं मी असा उघडा पागडा आहे पण बाहेरचं वातावरण मला थोडासा दाखवतो. थोडासा जास्त नाही. नुसता बर्फ सगळीकडं. पण रूममध्ये हीटर आहे. वरून सगळे काही गरम गरम कपड्यांची सोय आहे. त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही. आणि आंघोळ झाल्यावरती लवकर अशी थंडी वाजत नाही. त्यामुळे आम्ही एकदम आता फ्रेश झालो आहे. थोड्या वेळाने लवकर नाश्त्याला जाऊ आणि नाश्ता झाला की दौऱ्याला सुरुवात. चला. हाय एव्हरीबडी. तर आता आम्ही सगळेजण रेडी झालो आहे. हां ठीक आहे चला मग.
शॅम्पू तोंडाला लावता मग होता का नाही तिथे असं तुम्ही सांगता नाही आलं आईला वगैरे मी आणून नसतं दिलं तिकडनं मी आठवण करत नाही तुला पण सुचत नाही काही गोष्टी संतूर साबण दिला तर लावला असतं असं सकाळपासून चालू आहे आणि सकाळपासून प्रयासला उठ 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 आवर 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 चालू होतं. फायनली त्याची आता तयारी झाली आहे आणि इकडे दीदी पण रेडी झाले प्रयास पण रेडी झाले. दीदी तिकडे मला शूज घालते तर मग आता बोलूच नको एकदम शांत ऐक ना बॅगा घ्यायला परत शिस्तीत बोलायचं बॅगा घ्यायला चला चाललोय नाश्त्याला चिरकी करून तर जाऊया नाश्ता करायला. बाय. ओके तर मंडळी आम्ही आता चाललोय नाश्ता करायला. सगळेजण फ्रेश झाले आणि तयारी देखील झाली आणि आता आम्ही 1 बाय 1 जसं जमेल तसं ते येत आहेत आणि नाश्ता करायला खाली चाललोय. चला आता करूया नाश्ता. ब्रेकफास्ट दीदी कसा करायचा तो. चला आता चालू नाश्ता करायला. कालचा स्पॉट होता जिथे आम्ही जेवायला बसलो होतो. गरम गरम मस्त टोस्ट टोस्टेड टोस्ट पोहे क्या आहे गोड शिरा असेल समथिंग खीर सारखं. मंडी रिकामं झालेलं आहे आणि ते पण रिकामं झालेलं. ते गुलाबजाम असते गुलाबजाम आणि हे जे चॉकोज वगैरे असेल ना मंडळी मी सुरुवातीला घेतले आहेत 2 अंडे जाम सॉस आणि पोहे आणि तिथे घेतले मस्तपैकी चॉकोज त्याच्यासोबत दूध ब्रेड बटर. मम्मीचा पण सेम नाश्ता आहे आमचा सगळ्यांचा आणि आता आम्ही नाश्ता घेतो. मित्रांनो माझा नाश्ता आता होत आला आहे संपत चालला आहे. मजा आली नाश्ता करायला. खूपच पेटणी नाश्ता होता आणि मग मस्तपैकी एकदम खुश झालो नाश्ता करून. मित्रांनो मस्तपैकी गरमागरम अंडी ब्रेड चहा दूध कॉफी सगळं काही येतं अवेलेबल आहे. पोट भरून नाश्ता केला. आता दुपारी आता माहीत नाही आम्हाला का काही तुम्हाला सांग तुम्ही जामचा मला जाम आवडतो त्याच्यामुळे मी जाम घेतो. बघा लक्ष बघा जाम करा चला नाश्ता झाला. मला दीदीने एवढ्यात निरोप दिला आहे का बाबा मयूर मला मामा पटकन चल बॅगा भरायला घेतल्यात ना बॅगा बाहेर काढायच्या. तर आम्ही आता दोघं जण पळत पळत बॅगा भरायला आलो. यस चला बॅग घेतो बाहेर. तर आता आमची तयारी झाली आहे. आम्ही आता निघालोय सोनमार्गला. एवढंच काय आम्हाला की सोनमार्गला चाललो आम्ही आणि तिथे खूप सारा बर्फ मिळणार आहे. बघायचे काही ॲक्टिव्हिटीज आहेत स्नो बाईक वगैरे वगैरे. तर आम्ही ती आज तुमची इच्छा पूर्ण करू. पण त्याच्या पहिले आपल्याला गाडीत बसून तिकडे जायला. येस आणि बाहेर खूप सारा बर्फ पडलेला आहे. आम्ही एकदम परफेक्ट टायमिंगवर आलो असं वाटतं आम्हाला. तर बाबा काहीच कमी नाही जास्त नाही. बर्फाचं लेअर पण एकदम व्यवस्थित आहे आणि संध्याकाळी पडून जातोय बर्फ. सकाळी रस्ते क्लिअर होत आहेत. चला दाखवतो तुम्हाला पुन्हा प्रवास. मंडळी हे होते आमचे मकसूद भाई मालक. यांनी आम्हाला सगळ्यांनी रूम सोय करून दिली व्यवस्थित एकदम. आपके जो रूम थे एकदम अच्छे थे गरम थे और जो साफ सुथरे बोलते हैं आपकी बहुत अच्छा लगा. रीटिंग बराबर था जी और फूड तो एकदम मस्त था. आज बोट हाउस जाना है. हम वापस आएंगे इंशाल्लाह. नेक्स्ट टाइम वापस मिलेंगे आपसे आणि थँक्यू. यस आणि हे पण आमची महाराष्ट्र मंडळी आहे.
हे सातारा ना सांगलीकडची मंडळी आम्हाला मिळाली काल जेवताना ओळख झाली तर बरं वाटलं आम्हाला जेव्हा बाहेर भारी वाटतं. चालतंय चला जातो आता सोनमार्गला. ओके बाय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग दीदी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. आपण आता चाललोय सोनमार्गला. वाव दीदीने सांगितल्याप्रमाणे आपण आता चाललोय सोनमार्गला. तिथे खूप सारा बर्फ मिळणार आहे आणि खूप सारी मजा करणार आहे आम्ही, है ना दीदी? येस. तर आता बघूया आमचा प्रवास कसा होतोय, तिथे पोहोचल्यावरचं वातावरण कसं असणार आहे तुम्हाला नक्की दाखवतो. काय डिलीट करतो सर कपड़े चेंज कर दिए. हे आमच्या हॉटेलच्या बाहेरचं वातावरण होतं. अच्छा लगा. हे बघा बर्फ पडून राहिलं एकदम. म्हणतो ना आपण का बाबा डोळ्यांना विश्वास होत नाही असं प्रकारचा हा दृश्य आहे सगळं. क्या बोलते इसको? उब्दुला ब्रिज. जीरो ब्रिज भी बोलते हैं, उब्दुला ब्रिज भी बोलते हैं. हाँ उब्दुला और जीरो ब्रिज का जरा नज़ारा देखो. हाउस बोट है ना आपका? वो देखो उसमें शिकारा राइड भी था ना हमारा. शिकारा राइड कुछ ना करता हूँ उसका, टेंशन मत लो. आज नहीं तो कल डेफिनेटली. इधर कितना टाइम लगेगा? इधर पूरा दिन जाएगा. पूरा दिन. और उसके बाद कल का प्रोग्राम देखो आज का क्या है आपको. आज हम जब सोनमार्ग से वापस आएंगे मैं आपको कश्मीरी एम्पोरियम लेके जाऊंगा. ओके. फिर आपको कोई टाइम नहीं मिलेगा उसके लिए जी. तो वहाँ से निकल के हम सीधे जाएंगे हाउस बोट पर. हाउस बोट से फिर हम जाएंगे. मैं घर चला जाऊंगा. सुबह में 9 बजे आ जाता हूँ. कितने बजे? 9 बजे. मित्रांनो हे जे खालती दिसतंय तुम्हाला बघा हे पाणी नाही, हे बर्फाचं बनलेलं थर येतो आणि असं म्हणतात का इथे पूर्ण तो बर्फ जमतो म्हणजे एकदम घट्ट होतो आणि त्याच्यावरती पोरं खेळतात. मला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण गोठलेला बर्फ आहे. म्हणजे ह्या अशा बोट्स इथे स्टे करतात. हे सगळे मित्रांनो हे शेत जे आहे ते आहे भाताची शेती. परंतु त्याची तुम्ही आता परिस्थिती बघू. आता आम्ही सोनमार्गला जाताना म्हणजे सोनमार्गला चाललो आहे, परंतु ऑन रोड आम्हाला एक छोटासा स्पॉट भेटला आहे. दीदी क्या लिखा है वो? क्या लिखा है दीदी? हाँ क्या लिखा है? आई डोंट नो. इस स्पॉट पे क्या? मित्रांनो या एरियाचं नाव दिलंय गार्डेन. इथे पूर्ण बर्फ आहे, पूर्ण बर्फ. आणि ह्या बर्फातनं आम्ही आता चाललो आहे. साईडला पाणी आहे वरून येणारं, ते काहीतरी चक्कीसारखं काहीतरी दिलेलं आहे. बघूया या गार्डेन एरियामध्ये हे बघा वरून पाणी येते पूर्ण आणि हे पाणी खालती चक्कीमध्ये जाते असं काहीतरी आहे त्या एरियामध्ये. चला फोटो काढूया तिथे काही शूट करूया. जोडी बदलली. हां ती बदलली का जोडीला? आ जाओ. चला मित्रांनो इथे एवढाच फोटो काढून झालाय. आता सोनमार्गला निघतो. तिकडचं बघूया वातावरण. हे है सिंध रिवर. Welcome to Sonmarg. क्या बोलते हैं? किचूपोरा. किचूपोरा.
सफर अल्हम्दुलिल्लाह 12 महीने सीजन होता है, ऐसा नहीं होता। कभी कभार 10 दिन बैठते हैं, 15 दिन, लेकिन फिर भी शुक्र है ऊपर वाले का। नशुक्रानी पे तो नहीं रहेंगे ना, कुछ ना कुछ तो रहेगा ही। हाँ अल्हम्दुलिल्लाह, ईमानदारी का खाते, हराम का नहीं खाते, और क्या बोलते हैं इसको, हलाल का पैसा खाते। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय सोनमार्गच्या पायथ्याशी, आणि कारण इथून पुढे जाण्यासाठी आम्हाला आमची गाडी आता घेऊन जाता येणार नाही, कारण पुढे आहे खूप सारा बर्फ। इथून जवळपास 15 ते 14 किलोमीटरवरती सोनमार्ग म्हणून ते ठिकाण आहे। त्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी दुसरी गाडी करावी लागेल, ज्या गाडीला मागे चैन लावता येईल, म्हणजे त्या टायरांना जी चैन बांधल्या जाते, लोखंडी चैन, आणि त्याच्याने मग ती गाडी बर्फावर चालते। अशी आम्हाला 14 किलोमीटरचा रस्ता पार करायचा आहे। तर मी साधारण तुम्हाला एक अंदाज दाखवू शकतो की ती गाडी कशा प्रकारे असू शकते। या प्रकारे गाडीला चैन लागल्या जाते आणि मग ती गाडी आपल्याला वरती सोडते। तर चला बघूया वरचं वातावरण लवकरच दाखवतो तुम्हाला। हे आहे इकडची लोकल पोरं जी इथे गाड्या पार्किंग करण्यासाठी बर्फ, जो रात्री पडलेला बर्फ आहे तो साईडला करू राहिले। हे अशा गाड्यांना चैन आता इकडे आमची गाडी आहे जी आता तयार होते जाण्यासाठी। चैन लावायला घेतली त्यांनी। किती मेहनत लागते चैन लावण्यासाठी। जेणेकरून बर्फामध्ये टायर स्लिप नको व्हायला नको, यासाठी ती चैन प्रोटेक्ट करते। दोघं जण भाऊजींची चालले चष्म्यांची खरेदी। मम्मी चष्मा लाव। आणि आम्ही घेतले गाडी। आमची स्कॉर्पियो आलेली आहे आता, जिला लागलेले चैन। तो ये है हमारी स्कॉर्पियो जो हमको लेके जाएगी ऊपर। कैसा चलो चलो कुछ ना प्रसाई मैं क्या करें मिशन में पाई फिलहाल 1.5 फोन नहीं आता उडत जाऊ आपण। यस चलो लेट्स गो। वा 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 मस्तपैकी गॉगल घेतलेले सगळ्यांनी आणि रेडी झालेत। कहाँ से सर? जी महाराष्ट्र से हैं हम जी, और अभी हम जा रहे हैं पहाड़ी के पीछे जहाँ पे रहेगा सोनमार्ग। सोनामर्ग क्या बात है। वहाँ पे मिलेगी हमको इससे दुगना बर्फ, दुगना मजा। स्नो बाइक मेन खेल वही है वहाँ पे, वो स्नो बाइक। और क्या मिलेगा? स्लेज। बर्फ गिरी उधर?
बर्फ तो अभी नहीं होगा, स्नोफॉल अभी नहीं स्नोफॉल नहीं, लेकिन गिर के रही है ना वहाँ पे। हाँ, दुनिया भर का एकदम सॉफ्ट बर्फ, एकदम ज्यादा। क्या बात है, जीवन जोश पे लोक बहुत ज्यादा एक्साइटेड है। बघू आता कसं भेटतं आपल्याला बर्फ. एक्साइटमेंट वाढली, पण आता एक अर्धा तास तरी मला वेट करायला लागेल. चला. तो भाई आपका नाम? मेरा नाम तारिक है. तारिक. ओके. यहाँ जो भी लोकल गाड़ी जाती है उसके टायर में चेन बांधा होगा. ओके. बिना चेन के आगे जाने नहीं देते हैं. ऐसा क्यों? लेकिन चेन क्यों बांधते हैं उसको? आगे स्लिपरी है. स्लिपरी है. हाँ. ओके, मतलब बर्फ रहता है गाड़ी. बर्फ रहेगा रोड पे. ओके. कहीं पे स्लिप हो जाएगा तो गाड़ी स्लिप होने का खतरा रहता है, गिरने का खतरा रहता है, इसलिए एंटी स्किड चेन बांधना पड़ता है. कंपलसरी है. हाँ. ओके. अब हम यहाँ के लोकल हैं, हम लोगों को वैसे भी चेन का उतना जरूरत नहीं पड़ता है, लेकिन सेफ्टी के लिए बांधना पड़ता है. ही लाईन वहाँ पे थोड़ा ही गाड्यांची लागलेली लाईन पुढे जाण्यासाठी. चालू असं काही. ये गाड़ी तब से इधर ही फंसी है और श्रीनगर वाला ड्राइवर इसको ले ही नहीं पाया. यहाँ से आगे रोड पे बर्फ है. देखो पूरी बर्फ से गाड़ी भर चुकी है. रास्ता 07 पहले कारगिल का था. अभी 7 हटा के LA दे दिया इनको. LA01 कारगिल को दिया, ये LA01 कारगिल का, LA02 लद्दाख का. ऐसा है क्या? ये पहले जम्मू कश्मीर के साथ आता था. अभी इनको क्या है, 4x4 भी फिर काम नहीं करता. बस एक्सपीरियंस होना चाहिए. ये एक्सप्रेस वाला जा रहा है क्या? नहीं, इसका तो टायर इतना चौड़ा लगा है, ये तो बिल्कुल भी स्लिप करेगा ही नहीं. नहीं आपली रेग्युलर जी थार है ना, तिचे टायर कमी आहेत है ना. जो दूसरा थार है वो देखो, इसका टायर कम, ये ज्यादा बड़ा है. ये 4x4 है. काय झाले तू बघ ना अवस्था. व्हाईट कलरची वहाँ नीचे भी कैंपिंग लगती है. अभी हम जा रहे हैं सोनमार्ग, जो कि 4 किलोमीटर आगे आएगा. वेलकम सोनामार्ग आएगा ना. पोचतोय सोनमार्गला आता. फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. खूप मजा येते प्रवासाची. पुढे पण खूप बर्फ बघायला मिळणार आहे. आनंद येतोय, एक्साइटमेंट वाढलेली आहे. चला बघूया. येस, वेलकम टू सोनमार्ग. ओके मित्रांनो, सोनमार्गला पोचलोय आणि थंडी आहे, पण एक्सपेक्टेशनपेक्षा थोडी कमी वाटते. कारण ती थंडी जी आहे ती बर्फामध्ये म्हणतात ती कमी लागते थोडीशी. टेम्परेचर 0 वरती आहे, 0 अगदी, पण जाणवत नाही आहे. बरं वाटतं. ठीक आहे. चलो बघा तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा. आता इथे आम्ही शूज घेतोय. आम्ही सगळ्यांनी सोनमार्गला उतरलो.
आणि प्रयासने बघा मस्तपैकी शूज कपडे घातलेत. दीदीने पण घातलेत. काहीतरी प्रॉब्लेम झाला. काय झालं दीदी? काय झालं? दुखतंय? अरे दीदी म्हणते माझे शूज दुखत आहेत. ओके मग चेंज करायचं. दीदीचे शूज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा पाणी वगैरे गेलं तरी पण ते ठणकतात. मी तर घेतला नाही कारण माझं ऑलरेडी हे होतं स्वेट आपलं जर्किंग होता मोठा. हा -50पर्यंत चालू शकतो त्याच्यामुळं मी त्यांच्याकडचा तो जर्किंग घेतला नाही. आणि म्हटलं चला वाक केलं ओढून गरमीची मम्मी. मम्मी ओळखतं का? ओळखलं का मम्मीला? बाबा बरपाय झाल्यावरती पोरगी बाई मला ओळखायला तयार नाही. झाली एकटी. कसं वाटतंय? चालेल चालेल मजा करा मजा करा. अजून आम्हाला खूप सारं खेळायचं आहे फिरायचं आहे. इथे खूप सारा बर्फ आहे तुम्हाला दाखवतो. भाऊजी दीदी आणि हा इथले वातावरण सोनार. दीदी चालत आहे. खोड खोड अजून खोड खोड. शूज काढते का? काढायचे कुठे? स्पष्ट सांग. रडू नको. रडून सांग. पाणी पिते का? पाणी प्यायचं. दीदी चालशील तर तुला बरं वाटेल दीदी. पाणी प्यायचं का? तू तर हौसून राहिली होती ना. चेंज करते का? चेंज करते ना तुझी. तर माझी कर. दीदी जरा जास्तच रडायला लागले. दीदीला माझ्या मते ते शूज जे होते ते काय सण होऊ नाही राहिले. तर माझ्यावरती पाळी तिला परत जायला तिथे जुने शूज घ्यायला लागले. हा तर आहे आमचा कॅमेरामन म्हणजेच भाऊजी आणि दीपाताई काढतायत रील. तर 650 याचे चार्जेस आहेत रील काढायचे. बघू आता भाऊजीची रील कशी बनते मी तुम्हाला दाखवेलच. फुल मेहनत चालली आहे. असं कर तसं कर इथं बसा तिथं बसा. बिचारे मम्मीला लावले स्वेटर पकडायला. नानामध्ये काय करू काय नको करू. कुठं काही मॅगी बिगी भेटते का? प्रयाश मॅगी. हा बघा. आणि दीदी इकडे तिची दीदी. हा दीदी जादू. आमची दीदी. हिला बर्फात आणले. तिला म्हटलं बसायचं का? आमच्या गाड्या तिकडे लावल्यात. हा थांब 2 मिनिटं. आमच्या गाड्या तिथे लावल्यात. ती म्हणते मला तिथे बसणार. ए काय तर तिकडं म्हणते मी नाही बसणार गाड्यांजवळ. मला पण म्हणते खेळायचं. पाण्यामध्ये गेले कुठं. तर आता आम्ही सध्या आहेत 4 जण. हा चला खेळू. कुठला असता मोबाईल. ए प्रयास पॅन्ट बोलली होईल. चला हे दाखवावंच लागेल. हा आमचा कॅमेरामन आहे आणि त्या बिचाऱ्याची मेहनत बघा. खरंच म्हणजे ते असं वाटतं का 650 रुपये वर्थ आहेत बरं का. की हो सेकंड ना की थर्ड टेक चालली आहे आणि ह्या टेकमध्ये तो सांगू राहिले काय करायचं काय नाही करायचं. सर जैसा टाइटैनिक पोज. हाथ खोलना. ये है हमारा कैमरामैन. जब मैं बोलेगा तब हाथ खोलना. हाथ बंद दोनों साथ में जी. आणि हे आमच्या इकडे शूटिंग वाले 2 कपल. सर इतना टाइम नहीं रहता सर. ऐसा हाथ पकड़ो मैडम का. रेडी सर. ओपन योर हैंड्स. खोलो. बस ऐसे रहो. किती खुश आहे तो.
दीदीला उचलून आणलं पण एवढी हालत बेकार झाली, दम लागला. आणि दीदीला काय नाही, दीदी फक्त एकच चाललंय. आणि दीदीचे मम्मी पप्पा बघा मस्त पैकी. चला ठीक चालू दे. भाऊजी झाले जरा तरुण, त्यांचा व्हिडिओ निघून झालाय, त्यांचा व्हिडिओ झाला पूर्ण. आता त्यांनी घेतलाय बर्फात झोपून. ते मग गादी गोधडी आणून देऊ का तुम्हाला? हा बिशी बिशी. चला इथं माझा व्हिडिओ काढायला कोणीच नाही बरं का. प्रयाण जिदी सगळे बसले तिकडं आणि मी एकटाच किती बडबड करणार. मी माझा खेळलो, बर्फात खेळलो, गोळे उडवले, फोटो काढले. प्रयाण शाळा धावत माझ्यासाठी पप्पासोबत खेळायला. बाबरा मला वाटलं का माझ्यासाठी आलं बरं. आणि बस आता भरपूर फिरलो खेळलो पण निघालो रिटर्नला. चला बघू आता पुढचा दौरा काय. ओके इथे गरमागरम मॅगी. इथे येऊन मॅगी नाही खाल्ली तर काय मजा नाही त्याशिवाय. तर त्यामुळे इथे या बर्फामध्ये खायची गरमागरम मॅगी. कुठे जाऊ बर्फात मॅगी खाल्ला ना चाय खत्म हो गया, सब पीता है चाय इधर से 100 रुपये रोज 100 रुपये एक आ जाएगा बस राडा हम पे कुर्सी पे ठोदा कुर्सी पे ठोदा. तर मित्रांनो या जागेवरती आजचा दिवस आम्ही पार पाडलाय. खूप सारं बर्फात खेळलो, एकदम सॉफ्ट बर्फ. तुम्ही बघा पूर्ण सॉफ्ट बर्फ आहे का. ताजा बर्फ बघायला भेटत नाही कोणाकोणाला. आणि आम्ही इथं खूप मजा केली, भयंकर मजा केली. प्रयांश दीदी प्रयांश काय झाला बोला. खूप मजा केली, मजा आली. आणि याच्यामध्ये आम्ही आता रील काढली, खेळलो आणि आता आम्ही चाललो आहे परत बॅक टू श्रीनगरला. कुठं? हाऊस बोटमध्ये. आज चाललो आपण हाऊस बोटमध्ये. पण सोडूच नाही वाटत ह्या जागेला. एवढा सॉफ्ट बर्फ, एवढा सॉफ्ट बर्फ की अगदी हे बघा किती सॉफ्ट आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज माझ्या अक्का हाते झालं तुम्ही बोलायचं. आम्ही बिना ग्राउंडचा खेळत होतो. तर गाईज आता आपण इथं जाऊ, बघू किती खोल आहे. नको नको नाही जायचं का? चल झालं. चला गाईज बाय. ठीक आहे मंडळी, सोनमार्ग मधला आजचा दिवस आपला संपला आहे. आणि आता खूप मजा केली आज. प्रयांश होता, दीदी होती, मम्मी दीपाताई वगैरे यांनी तर रील वगैरे बनवली. पण खरंच मजा आली या बर्फामध्ये बघून. खूप ताजा बर्फ भेटला आम्हाला बघायला. जवळपास परवाच पडलेला हा सगळा बर्फ आहे. काल नाही पडला बर्फ, काल आमच्या साईडला पडला होता. पण एवढा ताजा बर्फ काही अगदी ते पाय गेलं का पायाचे ठसे पडत होते. सो मजा आली, खरंच खूप भारी वाटतं. काश्मीरला आलात तर इकडे नक्कीच व्हिजिट द्या. सोनमार्ग म्हणून एरिया आहे. आता गुलमार्ग बाकी आमचं अजून. आजची आमचा स्टे आहे हाऊस बोटिंग. आम्ही हाऊस बोटिंग करणार आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने तिकडे निघतो. चला मधला प्रवास दाखवतो तुम्हाला. मित्रांनो सोनमार्गचं असं सांगतात की हे जो सोनमार्गचा एरिया आहे हा ऋतूनुसार बदलतो बरं का. इथं कसं असतंय की पावसाळ्यामध्ये पूर्ण हे हिरवगार दिसतं, हे पूर्ण हिरवगार दिसतं. आणि उन्हाळ्यामध्ये हे पिवळं पिवळं दिसतं का तर पानं सुकतात म्हणे. आणि त्याच्यानंतर विंटरमध्ये पूर्ण सफेद सफेद दिसतं हे असं. तर ही एक जादू आहे काश्मीरमधली. सुंदर सुंदर छान. आपली गाडी आलेली आहे. ड्रायव्हरला यायला थोडा उशीर लागत होता पण भाऊनी 20 मिनटं सांगितली आहे आणि 20 मिनटामध्ये आलो आहे. चलो बाय बाय. सोनमार्ग. ओके
बाय बाय, टेक केयर। तो इतना अच्छा मौसम है, लेकिन मौसम के बारे में आपका क्या ख्याल है? इसको बोलते हैं बम्बई का फैशन, कश्मीर का मौसम, दिल्ली की सरकार और बीवी का मूड। इन चीजों पे कोई भरोसा नहीं कब चेंज हो जाए। क्या बात है, क्या बात है भाई। बहुत 2-3 पंक्तियां बता दी, लेकिन एकदम परफेक्ट करेक्ट बता दी। बात तो सही है। ये ट्रकों को अभी वापस घुमा दिया जी। इनको अभी खा पी के ये तो आओगे क्या? रिटर्न से प्रवास। अब हम लोग क्या है ना, हम लोग यहाँ फैमिली छोड़ के दूर नहीं जाते हैं, हमारा यही मसला है। सबका वैसा ही बात है ना। पोहोचलो अशा प्रकारे आम्ही इथे, जितना आम्हाला सोडलं होतं भाईनी। भाई थँक्यू व्हेरी मच, मजा आया आपके साथ। हमको बस टिप दे देना, दे देंगे, मजा भी आया। अरे बहुत बढ़िया, यस यस। भाई यहाँ पे वेट कर रहा था हमारी गाड़ी वहाँ पे लगी हुई है। तो अभी ये सब गाड़ियाँ अभी रिटर्न जा रही है। तो आता ते झालं, परत आम्ही बसतोय आमच्या जुन्या गाडीमध्ये। पुन्हा एकदा बसलो आम्ही आमच्या गाडीमध्ये। बसलेली यस। मंडळी, येता येता पुन्हा आम्हाला रस्त्यामध्ये काश्मीर आर्ट सेंटर म्हणजे शाली वगैरेचं गव्हर्नमेंटचं शॉप आहे इथे, ते दुकान लागलं आहे। तर आम्ही त्या शॉपला जातो आहे, व्हिजिट करतो। बरं बघूया, काल जाणार होतो पण काल नाही जमलं, मग ऑन द वे आता लागलं आहे। तर आम्ही त्या शॉपला व्हिजिट करतो। कदाचित मी, दीपाताई, भाऊजी, मम्मी असं चाललो आहे, बघू आता। खाली पूर्ण बर्फ आहे, बापरे। आपल्याकडे कचरा कसा साईडला काढून ठेवतो, तसं बर्फ साईडला काढून ठेवलं। आणि हे आहे ते काश्मीर आर्ट सेंटर, अंडरग्राउंड मार्केट आहे ते। वरती सगळे वेगवेगळे प्रकारचे दुकानं आहेत, विशाल मेगा मार्ट। आणि हे आहे ते शॉप। चल इथे चादरीच नाही तर ब्लँकेट्स, पर्स, गालीचे, खूप साऱ्या प्रकारचे गालीचे पण आहेत। आणि हे खूप मोठं मार्केट आहे आतमध्ये, अजून रोडच्या रोड असं। चला बघू काय खरेदी करायला भेटते। पर्स बघितली दीपाताईने। दीपाताई, जो भी लेना काय ते मम्मी? कुंडी आपल्या उरसात येतं तसं विकायला।
मस्तपैकी खरेदी झाली आहे. हे मला दिल्लीचं जे पालिका मार्केट बाजार आहे ना त्याच्यासारखंच थोडंसं वाटते, पण पालिका मार्केट बाजार हे खूप मोठे आहे. इथलं हे त्या मानाने थोडं छोटं होतं, परंतु ठीक आहे. चला मंडळी आपली वाट बघताय. तर मंडळी खरेदी झाली आणि परत लागलो आम्ही प्रवासाला. आता चाललोय आमच्या हाऊस बोटवरती स्टेला. चला दाखवतो तुम्हाला इकडचा प्रवास. हे आहे रात्रीचं हो. आणि ह्या गावाचं नाव काय बा? श्रीनगर. व्हेरी गुड. हे आहे श्रीनगर का एरिया. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत जिथे आपल्याला आजचा स्टे करायचा आहे. आणि ते आहे इथलं एक बॅकवॉटर सारखंच म्हणता येईल. आणि इथे तुम्ही ते चमकणाऱ्या ह्या बोटी दिसतात का, त्याच टाईपमध्ये ही एक समोर बोट आहे. या बोटीमध्ये आमचा इथे स्टे असणार आहे आजचा. याला म्हणतात हाऊस बोट, बोट हाऊस असंच काहीतरी. बघू कशी काय आतमधून कळेलच आपल्याला. आमचे मेंबर्स उतरून राहिलेत. चला ओके. आज आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला इथे सोडत आहेत हाऊस बोटवरती आणि ते चालले त्यांच्या घरी. आणि उद्या कल मॉर्निंग में 9 o'clock में वो लेने के लिए हमको यहाँ पे आने वाले हैं. तो कल का जो भी प्लान रहेगा वो कल बताएंगे हमको. यस. तो अभी फिलहाल के लिए हैप्पी जर्नी. चला मंडळी जाऊया बोट हाऊसमध्ये. बघूया आता कसा एक्सपिरियन्स असेल तो. माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे बोट हाऊसचा. कसं आहे काय माहीत नाही. चला तुम्हाला शेअर करतो. दोन्ही साईडला बर्फ तुम्ही बघू शकता. आणि ही आहे आमची जी. सगळ्यांनी खालती जरा लक्ष देऊन चला. तर ही फक्त सांगायला नावाला बोट आहे, पण आतमधलं जे वातावरण असणार आहे ते एखाद्या घरासारखंच असेल. वा अगदी वातावरण चेंज. ते बघा हे आहे बोट मधलं वातावरण. कोण सांगेल की ही बोट मधलं सुंदर, अतिशय सुंदर. या बोटमध्ये यांचीच ह्या सँडल भेटले सगळ्यांना. ते किती सोयी केली आपण. अंदर है लाईट वगैरे. तर हे आमचं माझ्या मते डायनिंग हॉल असेल हा या बोटमधला. आणि त्याची इथं बघा गिझर हीटर वगैरे सगळी सोय आहे बोटवरती. आणि इथून आतमध्ये ट्रेनमध्ये आल्यासारखं वाटतं मला.
त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बेड म्हणता येईल आणि गरम आहे बरं का, थंड काहीच नाही. लाइट इतना ही है, लाइट लगाओ ना पूरा. मग सगळे बटन लावू. मधले ये हा तर आहे आमचा आजचा स्टे. इथे हे इलेक्ट्रिक बेड आहे, इथे डबल बेड म्हणता येईल बघा. आणि इथे वॉशरूम आहे, बाथटबची पण सोय आहे. तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश झालो आणि आता जस्ट बाहेर आलो का तर जेवणासाठी. तर ह्या हाऊसबोटमध्ये आम्हाला आता जेवणाचा नियोजन लावून दिलेलं आहे मस्तपैकी. बाहेर दाखवतो तुम्हाला. हा साईडला असेल ते जाळा लागून पेट्रोल पे आहे नाही गॅस. तर हे आहे आमचं आजचं जेवणाचं ठिकाण. बघूया काय काय मेनू येतात. मस्त गेजर लावून दिला, हिटर लावून दिला. मित्रांनो जेवणाचा बेत आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. आणि थोडीशी टाक. कोणती आहे ती? नाही गवार नको मला. नाही तर व्हेज मध्ये पनीर फलीसबी वगैरे बघू आता. चला मी चिकन कमी घेतलं, थोडंसं ॲसिडिटी झाली. चला जेवण सुरुवात करतो आणि तुम्हाला टेस्ट पण सांगतो कशी येते. वाव लुसलुसीत चिकन झालेलं आहे. चिकनची भाजी भरपूर आहे. वा वा वा. झोपायची तयारी सुरू झाली आणि इथे ह्या साईडचा इलेक्ट्रिक बेड चालत नव्हता, तर दादांनी नवीन आता इलेक्ट्रिक बेडची व्यवस्था करायला घेतली. हे खालची एक मॅट असते जी गरम होते इलेक्ट्रिकवरती. इसको डायरेक्ट नहीं रखता है, इसके ऊपर आधा कंबल रखेगा जी. किती वेळ ठेवायचं? रातभर. चालतंय ना. ज्यादा हीट हो जाएगा तो बंद कर. रात्री आम्ही येतो तो बंद केला. काम कैसे करना है? बताएगा ठेवा समझ. हे आपल्या जवळला घ्यायला पाहिजे का? पण आपल्याकडे एवढं नाही गरम. आपल्याकडे गरम होऊन जातं, काही थंडी नाही माझं तेवढं. मामा एसी लावतोच ना. जो सोएगा ना उसको बोलना इसके अंदर आ जाना. ओके. आधा कंबल नीचे आधा ऊपर. ओके ओके. क्योंकि फिर परवाह नहीं है. बराबर बराबर. इसको इधर में रखना है. यस चलेगा. आधा कंबल ऊपर आधा नीचे. ओके ओके. तुम्ही झोपा, तिघं जणी. मी झोपते नाही कधी. नाही मी झोपतो मम्मी, इथं झोपतो, काय प्रॉब्लेम मी इथं झोपतोय. चालेल. त्याला झोपतो. ओके मित्रांनो मस्तपैकी जेवण झालं, बेड सेट केले, सगळं काही सेट झालं आणि आता इलेक्ट्रिक बेडवरती गरम गरम अशा वातावरणात झोपायची मजा काही वेगळीच येऊ राहिली. त्यामुळे जास्त वेळ न दबडता जवळपास 11:15 होत आलेत आणि झोप देखील लागली, कारण सकाळपासून फिरतीचं वातावरण चालू होतं. तर आता झोपतो आणि उद्यालाच मॉर्निंगलाच तुम्हाला पुन्हा एकदा मी ह्या संपूर्ण बोटचं एक व्ह्यू दाखवतो का कसं असणार आहे बाहेरून. कारण आलो तेव्हा रात्र होती, त्यामुळे रात्रीचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं नाही. पण मी सकाळी तुम्हाला पुन्हा एकदा सगळी बोट बाहेरून दाखवायचा प्रयत्न करेल, कवर करेल. कारण उद्या सकाळी 9 वाजता आमचं इकडनं गेट आउट आहे डायरेक्ट. सकाळी 8 वाजता नाश्ता आहे आणि
9 वाजता आम्हाला घ्यायला येणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर उठून बाहेर जायचं आहे. चला भेटूया सकाळी. गुड नाईट. धन्यवाद मित्रांनो. इथे करूया आपण पार्ट 2 एंड. लवकरच भेटूया पार्ट 3 मध्ये.